तालुक्यातील महाळ पापटाणे विद्यालय आदमपूर येथे बक्षीस वितरण व 10व्या वर्गातील मुलांचा निरोप समारंभ संपन्न। बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे कार्यरत असलेली महाळप्पा पटणे विद्यालय येथे आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी गतवर्षी 10व्या वर्गात केंद्रातून व शाळेतून पहिला व दुसरा तिसरा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून बक्षीस वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवसाई सेवाभावी संस्थेचे सचिव श्री शिवलिंगराव इंद्रणा विभूते, शाळेचे अध्यक्षा सौ गोदावरीताई विभूते, आदमपूर नगरीचे सरपंच सौ विद्याताई कपिल भुसावळे, आवादास शिंगारे, अरविंद पेंटे, शिवदास हलबुर्गे, भाजपा अध्यक्ष मारुती राहिरे, चंद्रकांत देवारे, पोलीस पाटील गंगाधर हलबुर्गे, मुख्याध्यापक, संपूर्ण शिक्षक वर्ग, 8वी, 9वी व 10वी वर्गातील मुला-मुली या सर्व गावातील सर्व मान्यवरांनी 10वी वर्गातील मुला-मुलींना परीक्षा केंद्रावर आपण कोणती दक्षता घ्यावयाची याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। यानंतर शाळेचे अध्यक्ष मुलांना व मुलींना निरोप देत वेळेस भाऊखोन निरोप दिला। गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढील वर्षाचे पारितोषिक जाहीर केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचा समारोप करून आलेल्या सर्व गावातील पालक वर्ग व मान्यवरांना स्वादिष्ट असे भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे। बोलू द्यायचं नाही, त्याला अध्यक्ष केलं कारण लेकर कंटाळले आता तर मी फार काही बोलत नाही। सर्वप्रथम यावर्षी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि नकला वगैरे तर आपल्या सोबत जाणार नाही, ठिकाणी नकला चालला। अगोदर 12वीवर MBBS ला ऍडमिशन होतं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन होतं, परंतु 12वीच्या परीक्षा जे हे झालंय त्याच्यामुळं काय झालं की त्यांना वेगळी CET ठेवावं। CETला आपण नकला मारणार आहोत काय किंवा मारता येईल काय, त्याच्यामुळं नकला हा विषय सोडा, जितकं जमलं तितकं आणि आयुष्यात जेवढं जमलं तेवढं प्रामाणिकपणानं हस्तगत करा आणि अभिमानाने त्या जागेवर विराजमान व्हा, एवढे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। त्याबरोबरच सर्व गावकऱ्यांचं जे सहकार्य आहे त्याबद्दल मी आणि सगळ्या गावकऱ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि असंच सहकार्य असू द्या। आपल्या गावचे राजकारण, आपले भानगडी आपण सगळं बाजूला ठेवून या शाळेसाठी सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की दरम्यानच्या काळात काही घरगुती कारणामुळे असेल, काही असेल, शाळेला रस्ता नव्हता, या ग्रामपंचायतीनं आम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला। त्याच्यामुळे मी सरपंच मॅडम आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं वैयक्तिक व्यक्तीच्या अजून एकदा आभार मानतो। अजून एक जाहीर करतो, आदमपूरला शाळा मिळण्याचे एकमेव कारण एकमेव म्हणजे भाग्य विधाते आपले आदमपूरचे पटणे साहेब आहेत, त्यांच्यामुळे हे शक्य झालं। आमच्याही डोक्यात नव्हतं की आदमपूरला शाळा काढावी, म्हणजे आमचं डोकं परत पळतच नव्हतं काय। तेच एके दिवशी म्हणू लागले वर्ष 2000 मध्ये की शिवलिंगराव तुम्ही शाळेचा प्रस्ताव टाका आदमपूरला। मी म्हणलो तुमच्या संस्थेकडून टाकतो, मी पाहतो नाही आपल्या संस्थेकडून टाकायचं, तुम्ही वेगळी संस्था करा, टाका। प्रस्ताव टाकला, त्यांच्या शब्दाला यश आलं, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आज आपण आपल्या गावच्या मुलींचं भवितव्य घडवू शकतो। शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज निरोपाचा क्षण हा मन गहीवरून आलं, थोडी खुशी थोडसा गम काही काळे नास झालं, उद्यापासून नसेल शाळा हक्क नसेल त्या बाकावर, उद्यापासून नसेल शाळा हक्क नसेल त्या बाकावर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी, आई बापाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी, विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर, विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर, आज मोकळ्या आकाशी
चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. सर्व सन्माननीय व्यासपीठ, मला थोडंसं आचंबा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असताना देखील त्यांचं नाव घेतलं नाही आणि ताईंचं नाव पहिल्यांदा घेतलं. ते माझ्या घरचेच आहेत. मला खूप अभिमान वाटला की आज एक स्त्री आपल्या गावची प्रथम नागरिक आहे, त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा बरं सगळे त्यांच्यासाठी. आज निरोप समारंभ. प्रथमतः मी तुम्हाला तुम्हा सर्वांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देते. पहिल्यांदा मी तुम्हाला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देते. येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश प्राप्त हो आणि तुमच्या भावी आयुष्यामध्ये एक उच्च पदावर तुम्ही आहात हे आम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला पुनश्च शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं सावित्रीबाई फुले आणि अजून एक फोटो ठेवलेला आहे. त्यांच्या दोन्ही प्रतिमेला मी अभिवादन करते. मला वाटलं नाही की एवढ्या लवकर आमच्या काकांचा फोटो इथे बसेल. अगदी अचानक घडलेल्या गोष्टी, माणसाचा काही भरवसा नसतो. कधी कोणती वेळ येईल, मृत्यू अटळ आहे हे आपल्याला माहीत आहे. तरी परंतु या ठिकाणी काकाच्या फोटोला पुष्पगुच्छ चढवताना मला खूप भरून येत होतं. कारण ज्यांनी ही शाळा तुमच्या सर्वांसाठी आमच्या या ठिकाणी आदमपूर नगरीमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कसोशीनं प्रयत्न करून या ठिकाणी ती शाळा आपल्यासाठी सुपूर्द केली. आंतरभारतीय शिक्षण संस्थेचं या ठिकाणी बिलोलीमध्ये 4 शाळा आहेत. त्याच शाळेबरोबर आपल्यालाही एक शाळा आपल्या गावामध्ये दिलेली आहे. एवढंच नाही तर विभूती सरांना ही छोकरी आणि त्यांना नोकरी, त्याचबरोबर ही शाळा सुपूर्द केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्हा दोघांनाही त्यांनी या ठिकाणी नोकरी देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं, ज्ञानदान करण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. या छोट्याशा खेड्यागावामध्ये आपल्या 7वी पर्यंतची शाळा होती.